वर्ध्यात लाडकी बहीण लाभार्थ्यांची निकषांनुसार फेर तपासणी होणार आहे। महिला व बालविकास सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे। ई-केवायसीतील त्रुटींमुळे बंद लाभांची पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे आणि अर्जातील चुका दुरुस्त करण्याची लाभार्थ्यांना संधी मिळेल। जालन्यात एका तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली। घाटी रुग्णालय परिसरातील ही घटना आहे। दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 जणांकडून गोळीबार झाल्याची माहिती आहे। घटनेचा पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। चरण रायमलू असं मृत तरुणाचं नाव आहे। आतापर्यंत काहीच सांगणं म्हणजे योग्य राहणार नाही। घटना घडली आहे, अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढचं सांगता येणार नाही। साधारण किती आरोपी होते आणि कशा प्रकारची घटना घडली? आता प्रायमा फेसी एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले 2 ते 3 2 असेल 2 किंवा 3 ॲज ऑफ नाऊ सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही। हा जो चरण आहे हा एकटा होता का कोणी युवक वगैरे? तो एकटा होता, त्याच्या मोटरसायकलवर होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।